दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली। या यादीमध्ये 29 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे। तर दिल्लीमधून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये भाजपनं माजी खासदार प्रवेश वर्मा यांना उमेदवारी दिली आहे। याशिवाय आप विरोधात बंडखोरी करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कैलाश गेहलोत यांना बिजवासन मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आली आहे। दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा असून अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत। निवडणूक आयोग लवकरच दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करू शकतं। मात्र त्याआधीच पक्षानं सर्व उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि आतापर्यंत आम आदमी पक्षानं दिल्लीमधील सर्व 70 जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे, तर काँग्रेसनेही काही जागांवर उमेदवारी दिलेली आहे। आता भाजपनं 29 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।